नमस्कार, मी आता संगीता देवकर आणि माझ्यातली मी ग्रुपचे मी फाउंडर. तर मी तुमच्यासाठी एक माझी दीर्घकथा मालिका मी तुमच्यासाठी घेऊन येत होते, ऐकवत होते. ती होती साथ दे तू मला. त्याच्यामध्ये रायटर मितेश आणि आर्या यांची ही खूप रोमॅन्टिक अशी लव्ह स्टोरी आपण ऐकलेली आहे. याचा पहिला सीझन संपलेला आहे, जिथे आर्या मितेशला सोडून देते, त्याला नकार देऊन जाते. आणि मग पुढे मितेशच्या आयुष्यात काय होतं आणि मितेश कसा डिप्रेशनमध्ये गेला आहे, इथंपर्यंत आपण शेवटच्या भागामध्ये ऐकलेलं होतं की निखिल त्याचा मित्र जो कोल्हापूरला असतो, तो मितेशला भेटायला येतो आणि त्याला असं डिप्रेशनमध्ये बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि तो पुन्हा घरी निघून जातो, म्हणजे कोल्हापूरला येतो. तर इथंपर्यंत आपण ही कथा ऐकली होती. कथेला खूप छान तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद. आता आपण ऐकूयात पुढच्या पर्वामध्ये काय होतं आहे आणि मितेशची कथा किंवा आयुष्य त्याचं मितेशचं पुढं कसं सुरू होतं हे आपण दुसऱ्या पर्वामध्ये आता ऐकणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, तरच तुम्हाला पुढच्या भागाचं नोटिफिकेशन लगेच मिळणार आहे. तसेच आपल्या चॅनलवरती विविध प्रकारच्या स्पर्धांची माहिती देखील सांगितली जाते. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल, बेल आयकॉन क्लिक केला असेल, तरच तुम्हाला ते नोटिफिकेशन त्या वेळेमध्ये पटकन मिळणार आहे. तर आता आपण जाऊयात पुढच्या आपल्या भागाकडे. दुसऱ्या पर्वामध्ये साथ दे तू मला. तर पहिल्या पर्वात आपण शेवटच्या भागात आपण पाहिलं होतं, आर्याच्या नकाराने मितेशचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तिला याची कसलीच जाणीव नव्हती. ती तर मितेशला कधीच विसरून गेली असेल, पण मितेशचं काय? तो आर्याला कसे विसरणार? मितेश एक न संपणाऱ्या काळोखाच्या गर्तेत चालला होता. तो यातून बाहेर येईल की नाही काहीच माहीत नव्हते. निखिल त्याच्या रूममधून बाहेर आला. काकी काळजी घ्या माझ्या मित्राची, म्हणजे मितेशच्या आईला तो म्हणाला. काकी काळजी घ्या माझ्या मित्राची, मी त्याला नाही असा बघू शकत. इतकंच बोलून निखिल घराबाहेर पडला. आसू भरल्या नजरेसमोर त्याला पुढे काहीच दिसत नव्हते. हे शेवटच्या भागात आपण इथपर्यंत ऐकलं होतं. आता पुढे निखिल कोल्हापूरला यायला निघाला. खूप दुःखी झाला होता तो. आपल्या मित्राची अवस्था काय झाली? एक बेस्ट सेलर ऑथर असणारा मितेश आज कोणत्या परिस्थितीत जगत होता? आर्या, तुला नव्हते प्रेम निभवायचे तर कशाला मितेशच्या आयुष्यात आलीस? का खोटे प्रेमाचं नाटक केलेस? निखिल हे सगळं मनातच बोलत होता. तो कोंडूसकर बसमध्ये बसला होता. बस चालू झाली. निखिल मात्र मागेच मितेश जवळच राहिला, म्हणजे मनाने तो मितेश जवळच राहिला. आर्याने जे दुःख त्याला दिले त्याने तो आयुष्यातून उठला आहे. मित्या, अरे इतकं जीव लावू नये. जीव संपून कोणी प्रेम करतं का रे? तिची लायकी नव्हती, इतकं प्रेम तिला तू दिलंस. निखिलचे मनात विचार चालू होते, ते थांबतच नव्हते. आर्याला भेटून हे सगळं तिला सांगणं भाग होते. तिच्यासाठी प्रेम एक खेळ असेल, पण त्यात मितेशची काय चूक हे त्याला विचारायचं होते. कोल्हापूरला गेल्यावर आर्याला भेटायचे त्याने नक्की केले. तो तिला भेटून निखिलची अवस्था काय आहे हे मितेशची अवस्था काय आहे हे तिला तो सांगणार होता. संध्याकाळी निखिल कोल्हापूरला पोहोचला. दुसऱ्या दिवशी आर्याला कॉल करू असे त्याने ठरवले. सकाळीच त्याने आर्याला कॉल लावला. तिने अननोन नंबर बघून कॉल नाही घेतला, कारण तिच्याकडे त्याचा नंबर सेव्ह नव्हता. तशीही आर्या कंपनीतर्फे केरळ टूरवर आली होती. ती कामात खूप बिझी होती. निखिलने पुन्हा एकदा तिला कॉल लावला. कोण आहे हा असा विचार करतच आर्याने कॉल घेतला. हॅलो, कोण आहात आपण आणि माझ्याकडे काय काम आहे? आर्या बोलली. मी निखिल. आर्याला पटकन समजलेच नाही. तिने विचारले, कोण निखिल? मी नाही ओळखत तुम्हाला. मितेशचा मित्र निखिल आठवले का? निखिलने विचारले. काही काम असेल तर पटकन बोला, मला अजिबात वेळ नाही, आर्या म्हणाले त्याला. मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे आर्या मॅडम. आत्ता मी टूरसोबत आहे, मला वेळ बिलकुल नाही, आर्या म्हणाले त्याला. ठीक आहे, टूरवरून कधी येणार आहात? निखिलने विचारले. पण मला तुम्हाला भेटायचंच नसेल तर? आर्याने ओळखले होते की हा मितेशबद्दल काही बोलणार. तिने का ब्रेकअप केले हे तो विचारणार. हे तिला आता नको होते. मितेशचा टॉपिकसुद्धा नको होता. मला टूरवरून यायला आठवडा लागेल कमीत कमी, आर्या म्हणाले. ठीक आहे, तेव्हा बोलू बघ, निखिल म्हणाला. निखिल, तू जर मितेशबद्दल किंवा आमच्या रिलेशनबद्दल काही बोलणार असेल तर मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, आर्या म्हणाले. मॅडम, तुम्हाला माझं बोलणं ऐकून तर घ्यावंच लागेल. मितेशबद्दल तुम्हाला अजून काहीच माहिती नाही आहे, सो अगोदर ते ऐकून घ्या, मग स्वतःचा निर्णय सांगा. आणि अजून एक, तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला मितेशसोबत
पॅचअप करा असं सांगायला भेटा म्हणत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर यू आर रॉंग, मितेश तिला बोलला. हे बघ, खरं तर मला आता या विषयाबाबत काहीच बोलायचं नाही आहे. मी खूप बिझी आहे. बाय. आर्याने मग कॉल कट केला. निखिलला तिचा खूप राग आला, पण तो काहीही करू शकत नव्हता. आता त्याला हेही पटले होते की प्रेमात मुलीच मुलांना धोका देतात, त्यांच्या भावनाशी खेळतात. मितेशकडे बघून हे त्याला पटले होते. आता आर्या कोल्हापूरला परत येत नाही तोपर्यंत गप्प बसणे त्याला भाग होते. इकडे मितेशचे आईबाबा त्याच्या काळजीत होते. तो कोणत्याच गोष्टीला रिस्पॉन्स देत नव्हता. एकुलता एक मुलगा होता मितेश त्यांचा. त्याची अवस्था त्यांना बघवत नव्हती. मितेश मनात आलं तरच काही खात होता, नाहीतर शून्यात नजर लावून बसलेला असायचा. त्याच्या रूममधून तो जास्त बाहेरही पडत नसायचा. त्याने खूप मनापासून आर्यावर प्रेम केले होते. ती अशी अचानक नातं तोडून जाईल असं त्याला कधीच वाटले नव्हते. जुई त्याच्या आयुष्यातून गेली तेव्हा तो इतका दुःखी झाला नव्हता, पण आता आर्यामध्ये तो जास्तच गुंतला होता. तिची आठवण त्याच्या मनात खोल रुतून बसली होती. काही व्यक्ती अशा असतात, नितेशसारख्या एकदम भावनाप्रधान. त्यात तो एक लेखक होता. त्याने खूप जेन्युनली आर्यावर प्रेम केले होते. हॅलो निखिल, मी आले आहे कोल्हापूरला, मला दुपारी भेट. मी पत्ता सेंड करते. आर्याने निखिलला कॉल लावला होता, म्हणजे कॉल करून सांगितलं. कारण तिला माहीत होते की निखिल मितेशचा खूप जवळचा मित्र आहे, त्यामुळे तो तिला सतत भेटण्यासाठी मागे लागणार होता. एकदाच त्याला भेटून काय ते सगळं बोलून विषय संपवावा असं तिने ठरवले होते. आर्याने निखिलला पत्ता सेंड केला होता. एका हॉटेलमध्ये तिने त्याला बोलवले होते. निखिल वेळेतच त्या हॉटेलमध्ये पोहोचला. 5 मिनिटातच आर्याही तिथे आली आणि त्याच्या समोरच्या चेअरवर बसली. काय घेणार तू निखिल? कॉफी सांग. तशी आर्याने कॉफीची ऑर्डर दिली. बोल, का मला भेटायचे होते तुला? आर्याने विचारले. आर्या, तू मितेशला नकार का दिलास? का तू ब्रेकअप केलंस? निखिलने विचारलं. निखिल, आता याबद्दल मितेश तुला बोलला नसेल असं नको सांगू प्लीज. तू तर त्याचा जिगरी दोस्त, तुला सगळं माहीत असणार. आर्या म्हणे. आर्या, मला सगळं माहीत आहे, म्हणूनच मी विचारतो आहे की तू असं का वागलीस? मितेशने तुझे काय वाईट केले होते? मितेशने माझे काहीही वाईट नाही केले. उलट पुढे जाऊन त्याला जास्त त्रास नको व्हायला म्हणून मी इथेच थांबते. आर्या म्हणाली. थांबले. तुला हे माहीत होतं आर्या की मितेशचे अगोदर जुईसोबत रिलेशन तुटले होते. त्यातून तो सावरला होता आणि तुझ्या प्रेमात पडला. जीवापाड प्रेम केले त्याने तुझ्यावर आणि पुन्हा त्याला तेच दुःख दिले जे जुईने दिले होते. निखिल म्हणाला. पण हा पूर्णपणे माझा निर्णय होता. मला नाही वाटले की आमचे रिलेशन वर्क होईल. पुढे आम्ही एकत्र राहू शकणार नाही असे मला वाटले. पण आर्या, तू फक्त तुझा विचार केलास. म्हणण्यात मितेशची काय चूक? त्याला काय इतकी मोठी शिक्षा दिलीस तू? निखिलने विचारले. शिक्षा? मी कसली शिक्षा दिली? निखिल, काहीही बोलू नकोस. आर्या, तुला माहीत नाही, गेली 4 महिने मितेश डिप्रेशनमध्ये आहे. तो त्या धक्क्यातून अजून बाहेर पडला नाही. एकटाच त्याच्या रूममध्ये बसून असतो. काही खातपीतसुद्धा नाही तो. निखिल, यात माझी काहीही चूक नाही. हे लेखक लोक असेच असतात, एकदम सेंटिमेंटल. ते प्रत्येक गोष्ट मनावर घेतात. तेव्हा इतकं काही वाईट नाही झाले मितेशचे. त्याला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. आर्या म्हणाले. अरे, तू माणूस आहेस की कोण? तुझ्यामुळे मितेश आज या डिप्रेशनमध्ये आहे आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही? साधा कन्सर्न पण नाही आहे त्याच्याबद्दल तुला? निखिल म्हणाला. निखिल, मी कुठल्याच बंधनात राहू शकत नाही. सुरुवातीला मला वाटले की मितेशसोबत मी या नात्यात राहू शकेन, पण नंतर मला जाणवले की हे प्रेम कमिटमेंट मला जमणार नाही. म्हणून मी त्याला आपण इथे थांबू असं बोलले. प्रत्येक रिलेशनचा शेवट हा लग्नच असं नसतो. आर्या, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तू आत्ताच नाही तर कधीच मितेशला समजून नाही घेऊ शकणार. बरे झाले तू त्याच्या आयुष्यातून निघून गेलीस. यू डोंट डिझर्व हिम. निखिल इतकं बोलून पटकन हॉटेलमधून बाहेर पडला. सकाळचे मस्त वातावरण होते. बागेत अनेक रंगीबिरंगी फुलं फुलली होती. मिताली एक फुलाजवळ जाऊन त्यांना प्रेमाने गोंजारत होती. ही होती डॉक्टर मिताली शर्मा, मानसोपचार तज्ज्ञ. हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये एक फेरफटका मारून आवारात कोणी पेशंट बसला असेल
तर त्याच्याशी गप्पा मारून चौकशी करून मग ती आपल्या कामाला सुरुवात करत असे. तिच्या बाबांचे मित्र डॉक्टर कार्तिक शहा यांचे हे हॉस्पिटल होते. डॉक्टर कार्तिक गेली 30 वर्ष रुग्णसेवेत कार्यरत होते. त्यांचे खूप नाव झाले होते. वयाच्या 60व्या वर्षातही ते निष्ठेने काम करत होते. त्यांच्या इथून रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी गेला की त्यांना खूप समाधान मिळत असे. आपल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटत असायचे. मिताली यांच्याच अंडर आपली प्रॅक्टिस करत होती. 26 वर्षाची मिताली दिसायला सुंदर, सिल्की केस, काळेभोर डोळे, गुलाबी नाजूक ओठ, नाजूक जीवनी, 5.5 फूट उंची, स्वभावाने मृदू कोमल आणि तिच्या प्रोफेशनलला शोभेल अशीच होती. मानसिक रुग्णांना ती अतिशय शांतपणे समजून घेऊन हाताळत असे. बरेच रुग्ण तिने बरे केले होते. जवळजवळ तिला डॉक्टर कार्तिक सोबत इथे काम करत वर्ष होत आले होते. गुड मॉर्निंग डॉक्टर. मिताली कार्तिक यांच्या केबिनमध्ये आली होती. व्हेरी गुड मॉर्निंग मिताली. डॉक्टरनी तिला विश केले. मग पेशंटची चौकशी केली. जे पेशंट अगदी खूप डिप्रेशनचे शिकार झाले असतात ते तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जात असत. मग त्यांना पूर्ण बरे करूनच घरी सोडले जात असे. इथे आधुनिक मेडिसिन, प्राणायाम, योगा, योग्य आहार यावर भर दिला जात असे. कधीकधी म्युझिक थेरपीचाही वापर केला जात असे. कधी कोणा पेशंटची आवड लक्षात घेऊन जसे पेंटिंग, कोणी शिल्पकलेची आवड असणारे, कोणी गाणं गात असेल तर तसे त्यांचे पॅशन जपण्यावर इथे जास्त भर दिला जात असे. निखिल आर्याला भेटून निघून गेला. आर्या जरा विचारमग्न झाली. तुम्ही ते वेडा आहे की काय? असा पुरुषासारखा पुरुष असं कोणी इतकं मनाला लावून घेत असेल? खरंच हे लेखक लोक सायको असतात. नको इतके एखाद्या गोष्टीत गुंतून जातात. सगळं आयुष्य समोर पडलं आहे, ते जगायचं सोडून डिप्रेशनमध्ये गेलाय म्हणे. तो इतका स्मार्ट आणि हुशार बेस्ट सेलर ऑथर आहे. त्याला काय मुलींची कमतरता आहे का? मूर्ख आहे तो मितेश. मस्त आयुष्य एन्जॉय करायचं सोडून औषधं खात बसला आहे. त्यापेक्षा मी बरी. जे झालं ते झालं. मला नाही पटले हे असं बांधून राहणे. सो आय एम बिकम फ्री. आयुष्य मस्त जगते आहे. हे प्रेम, अटॅचमेंट वगैरे सगळं काही फेक असते. या लेखक लोकांनी त्यांच्या कथा कादंबरीमधून प्रेमाचा इतका उदो केला आहे ना की लोकांना तेच प्रेम खरे वाटत राहते. लेखकांच्या कल्पनाशक्तीतले खोटे आभासी जग प्रत्यक्षात खरे वाटत जाते. मग लोक त्यांच्या आयुष्यात पण तसंच प्रेम, आपलेपणाची अपेक्षा करतात आणि ती अपेक्षा नाही पूर्ण झाली की आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. खरं तर या लेखकांमुळेच प्रेम बदनाम झाला आहे. आर्या एकटीच मनात हा विचार करत होती. तिला आपण जे मितेशसोबत वागलो याचे जराही काही गिल्ट वाटत नव्हते. तिनं तिचं आयुष्य ती मस्त जगत होती. मितेशने लिहिणे बंद केले होते. आता जवळजवळ 6 महिने झाले होते या घटनेला. तरी तो आपल्या कोशातच होता. अजून त्याच्यावर ट्रीटमेंट चालू होती, पण काही फरक पडत नव्हता. मुळात त्याचा आजार हा शारीरिक नसून मानसिक होता आणि जोपर्यंत तो स्वतः मनाने स्थिर नाही होणार, स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर नाही काढणार, तोपर्यंत तो बरा होणार नव्हता. हा सगळा त्याच्या मनाचा खेळ होता. मार्केटमध्ये बरेच प्रकाशक मितेशच्या कादंबरीची वाट बघत होते. तो कोणालाच भेटलाही नव्हता. त्याचा मित्र राहुल, जो त्याला कामात असिस्ट करत होता, त्याच्या पुस्तकाची छपाई, कव्हर पेज, एडिटिंग सगळं काम बघत असे. तर राहुललाही मितेश भेटला नव्हता. राहुल थोडं ग्राफिक्सही करायचा, त्यामुळे त्याचं ऑफिस जे मितेश आणि त्याचं एकत्र होते. राहुल एकटा आता काम करत होता. राहुल वरचेवर मितेशकडे येत होता, त्याच्यासोबत बोलत असायचा, पण मितेश काही रिप्लाय देत नसे. राहुललाही त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होते. कसेही करून मितेशला पुन्हा लिहायला भाग पाडणे गरजेचं होते. तो एक नावाजलेला लेखक होता. वाचक त्याच्या कादंबरीची वाट बघत होते. मितेशचे फॅन फॉलोअर्स खूप होते. त्याचं मार्केटमध्ये आज टॉपला नाव होते. मितेशचं पुस्तक म्हटलं की तो खरेदी करायला लोकांच्या, जास्त करून तरुण मुलामुलींच्या उड्या पडत असत. मितेश प्रेम, रोमांस, त्या हळूवार भावना आपल्या शब्दात असं काही लिहायचा की मुली तर अक्षरशः त्याच्यावर जीव ओवाळून टाकत असायच्या. त्याच्या शब्दात प्रेम असायचं. प्रेम लिहित असायचा तो. मुली त्याच्या वेड्या होत होत्या. तोच चॉकलेट बॉय मितेश आज एका बंद खोलीत स्वतःला कैद करून बसला होता. त्याचा प्रेमावरचा विश्वास उडाला होता.
राहुल मितेशचे इन्स्टा पेज चेक करत होता. त्याने मेहतांसोबत लिहायला घेतलेली कादंबरी अजून अर्धवट होती. त्याचा एक चॅप्टर मितेशने रिव्हील केला होता. तेव्हा मितेश ऑनलाईन लाईव्ह गेला होता. त्याच्या या शोला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाले होते. स्टोरी पूर्ण झाली का? पुस्तक कधी येईल बाजारात? असे खूप कमेंट्स मितेशला आले होते. त्या लाईव्ह शोमध्ये वाचकांना प्रश्न विचारायला परवानगी दिली होती. तेव्हा बऱ्याच तरुण मुलींनी मितेशला आर यू सिंगल रायटर असा प्रश्न केला होता. तेव्हा मितेश हसत म्हणाला होता, नॉट, आय एम कमिटेड विथ समवन, हर नेम इज आर्या. हे त्याचं उत्तर ऐकून बऱ्याच मुली तेव्हा दुःखी झाल्या होत्या. ती लकी गोन कोण असेल असं मुलींना वाटत होते. राहुलच्या मनात आले की हा लाईव्ह शो आपण पुन्हा एकदा मितेशला दाखवू, बघू त्याला काही आठवते का. पण मग यात पुन्हा आर्याचा उल्लेख आहे. ते ऐकून मितेश अजून डिप्रेस नको व्हायला. मग अजून काय करता येईल असा विचार राहुल करत होता. निखिलला तो चांगला ओळखत होता. त्याच्याशी एकदा बोलून बघावे असे त्याने ठरवले. राहुलने मग निखिलला कॉल लावला. बोल राहुल, निखिलने कॉल घेतला होता. निखिल, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण मितेशला त्याचा तो लाईव्ह शो पुन्हा एकदा दाखवू. कदाचित त्याचे फॅन्स आणि त्याचा तो कादंबरीचा चॅप्टर ते सगळं बघून काहीतरी त्याला क्लिक होईलच. तुला काय वाटते? राहुलने विचारले निखिलला. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. ही कथा तुम्हाला कशी वाटते? आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या भागाचं. तोपर्यंत धन्यवाद.